प्रत्येक रूपामध्ये लक्ष्मीनारायण, राधाकृष्ण, गौरीशंकर असे आपण म्हणतो. फक्त एका रूपामध्ये म्हणतो विठ्ठल रुक्मिणी. इकडे उलट झाले. सर्व बाकीच्या देवामध्ये आधी ती, मग तो. प्रत्येक रूपामध्ये विष्णू सावळा तर लक्ष्मी गोरीपान, राम सावळा तर सीता गोरीपान, कृष्ण राधा पण तसेच. पण विठ्ठल रुक्मिणी कसे आहेत? एकाच रंगाचे, दोघेही काळे. या कलियुगासाठी या विठ्ठलाने ही रचना केली आहे. त्याला माहिती आहे की या कलियुगामध्ये पहिला मागे लागेल तो ह्या लक्ष्मीच्या मागे लागेल. त्याला ह्या लक्ष्मीकांताची काही पडणार नाही. आणि त्याला एकट्यालाच माहिती आहे की लक्ष्मी कोणाला प्रसन्न होईल? ज्याच्याकडे लक्ष्मीपती आहेत त्यालाच. ती त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. अगं, कुंभार आळीत मूर्तीचा सौदा करताना पाडून मूल्य मागतात आणि एकदा का प्रतिष्ठापना केली की त्याच मूर्तीकडे गाराणीच्या गाराणी घालतात. अगं, विठ्ठल सगळीकडे. हृदयात देव असेल तर तो चराचरात दिसेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.